स्थानापन्न व्हा, कोणी उभं राहू नका. सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या जागेवर बसून घ्या. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला भरपूर जागा आहे बसण्यासाठी, आपल्याला सावली आहे, त्यामुळे सर्वांनी जागेवर बसून घ्या. आपल्या सर्व तरी सर्वांना विनंती आहे की खाली बसून घ्या. आज या ठिकाणी आमच्या 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व, धर्मनिरपेक्ष नेतृत्व, ते म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुराणी साहेब. त्यांनी या युवकाला पुढे करून त्यांना खासदारकीचा तिकीट देण्यासाठी खूप महत्वाचं मोलाचं योगदान त्यांनी केलेलं आहे. कारण आज तुमच्या आमच्या मनातलं कोण असेल तर ते म्हणजे राजेदादा विटेकर आहेत. म्हणून अशा युवकांना जो तुमच्या प्रश्नासाठी, तुमच्या कामासाठी आणि तुमच्याही कुठल्या अडचणीसाठी तुम्हाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व राजेदादा हे आहेत. तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने इथं आलात, त्याच मोठ्या संख्येनं येणाऱ्या आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी आपापल्या गावात, आपापल्या वार्डात आणि आपापल्या बूथवर कशी लीड देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपल्याला या आज हे जे काही लातूरचं पार्सल आहे त्याला वापस लातूरला पाठवायचंय. आज हे पार्सलचं काम संपलेलं आहे, खूप वर्ष झालेत. आमदारकीला चान्स दिला, काही काम केले नाही. खासदारकीला चान्स दिला, काही काम केले नाही. खासदारांना जिल्ह्यात किती गाव आहेत हेच माहित नसल. आम्ही जिल्हा परिषदचं काम करताना एवढे विकास कामं करतो, आम्ही शाळेसाठी निधी आणतो, आरोग्य केंद्रासाठी निधी आणतो, दुर्धर आजारासाठी निधी आणतो. तर खासदारांनी किती लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, किती गोरगरिबापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि खासदारांची भाषा कशी आहे, उर्मट. आज कोणताही माणूस त्याच्याकडे गेला तर कुठलंही काम या खासदाराकडे होत नाही, तर तो एखाद्या त्याच्यावर सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करते की तुम्ही राजेदादा यांना प्रचंड बहुमताने विजय करा. तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून महिला भगिनी आणि पुरुषांचं बंधूंचं या ठिकाणी आभार मानते. धन्यवाद. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद ताई. यानंतर सन्माननीय माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरेशदादा देशमुख. परभणी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण जागेवर स्थानापन्न व्हावं. ए बाबा, तुम्ही बोलायचं नाही, मी बोलत असताना मी मग सगळ्याला बसवतो खाली. ही पर्स राहिली बाई तुमची. ओ भावनाताई, ही पर्स राहिली, मारल कोणी आणखीन तिकडले इकडे आले तर. डाव्या बाजूला तुम्ही चिंता करू नका, लोकांना मी सांगतो. तुम्ही काऊन फिकर करायला, मी सांगतो ना आता. हा, मी तेच काम करतो आता. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? अरे पाशा, कस काय? बरं आहे ना? हा साहेब, तुम्ही जरा टेन्शन घेऊ नका जरा. एक मिनिट थांबा. हा साहेब, तुम्ही जरा बसा. तुम्ही सुरेशराव, तुम्ही जरा बसा. आता काय लोकांना बसवायच्या ऐवजी तुम्हालाही बसवावं लागेल मला. या लोकसभा मतदारसंघातील ऐका या राजेशला नेता करायचं आपल्याला, हे ध्यानात ठेवा तुम्ही. हे कार्यकर्त्याचा नेता करायचंय. बता आता तुम्ही. या सभेचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेल्या माजी मंत्री फौजिया खानताई,
आदरणीय बाबाजानी दुर्राणी साहेब, सुरेशराव वरपुडकर, व्यासपीठावरील खूप खूप सर्व नेते आणि सर्व कार्यकर्ते. आता खरं पाहायला गेलं तर हे आपला लोंढा आहे ना, हे लोंढा येईपर्यंत आहे ना मजा येणार नाही का. हे लोंढा जोपर्यंत, आता तुम्ही इकडले आहे ना, इकडे या, ते पलीकडचे आहे ना, आता यायला लोंढा ते इकडे लेफ्ट साईडला खुर्ची आहेत, इकडे सावली बी आहे, इकडे इकडे हे बघा. तुम्ही इथं राहू नका, तुम्ही इकडून या. हा, माझ्या डाव्या हाताला पलीकडून पलीकडून, हा पलीकडून पलीकडून जा थोड्या वेळा. हो तुम्ही बोला, आता मी नंतर बोलतो. सर्व लोकांना विनंती आहे की स्टेजचे डाव्या बाजूला खुर्च्या खाली आहे, सगळे इकडे येऊन बसा. सावली पण आहे तिथं डाव्या बाजूला या, सगळे या, डाव्या बाजूला या, स्टेजच्या डाव्या बाजूला. स्टेजच्या डाव्या बाजूला या सगळे. हो बोला माटेगावकर. सर्व आपल्या शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या बांधावरच्या शेतकऱ्याच्या तरण्यावांड पोराला दिल्लीच्या तख्तावरती पाठवण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, ही सगळी जनता बघितल्याच्या नंतर एकच म्हणावं असं वाटतं पाटील साहेब की हौसले की दहाड़ होगी, हौसले की दहाड़ होगी, संघर्ष की ललकार होगी. आ रहा है लौटकर वक्त, फिर से पवार साहब की सरकार होगी, फिर से पवार साहब की सरकार होगी. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या जातीवादी ताकदीला दूर करून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजित या ठिकाणी राजेशदादा सारखा एक उमदा नेतृत्व आपल्याला या ठिकाणी खासदार म्हणून पाठवायचा आहे. बांधवानं गेले 30 वर्ष झाला आमचा हा परभणी जिल्हा धनुष्याला चिटकून बसला होता. परंतु आजच्या या सभेच्या निमित्ताने एकच सांगेल, तुमच्या माझ्या परभणी जिल्ह्याला जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर या शिवसेनेचा धनुष्य नाही तर राष्ट्रवादीचा मनुष्य आपल्याला निवडून आणावं लागेल. या ठिकाणी शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में. लोक म्हणायला लागले जयंत पाटील साहेब राजेशदादा शेतकऱ्याचं पोरगा आहे, कोणी म्हणायला लागलं राजेशदादाकडे पैसे नाहीत. अरे या इलेक्शनला पैसा लागणार नाही, नोट लागणार नाही, तर लोक नोट बी द्यायला तयार झालेत आणि वोट बी द्यायला तयार झालेले. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं हमारे पवार साहब के दरबार में. या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही. पाटील साहेबांनी मला परवानगी दिली, एक छोटासा पोवाडा या सरकारच्या नाकर्तेपणावर हा पोवाडा या ठिकाणी मी म्हणेल आणि या ठिकाणी जाईल. आमचे मित्र नरसिंग इंगळे यांचा हा पोवाडा आहे. पाडा 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 भाजपा पाडा सेनेला पाडा, पाडा पाडा भाजपा पाडा सेनेला पाडा, भ्रष्ट हा किडा लोकांना पिडा, खड्ड्यामध्ये गाडा सैनेला घराबाहेर काढा रजी जी, सैनेला घराबाहेर काढा रजी जी. सेनेचा नेता देखना, सेनेचा नेता देखना, भाजपा नेता देखना, लावितो चुना जाणून खुना, नाही वेदना त्यांच्या हो मना, गरिबांचा पुळका लय भारी, शेंबडे पोरकार भारी, आदित्य ठाकरे सारखे शेंबडे पोरकार भारी रजीज. देशात वाढली महागाई, देशात वाढली महागाई, जीएसटीची केली घाई, कामाला दर्जा बघा नाही, वाढली मोदी अमित शाही रजीज, वाढली अमित मोदी शाही रजीज. भाजपा सेनेत गोळा झाले गुंडे, भाजपा सेनेत कालचा गुंडा भाजपा सेनेमध्ये जातो आणि या ठिकाणी पवित्र होतो. भाजपा सेनेत गोळा झाले गुंडे, सारे कसे बोल कीच तोंडे, सारे कसे बोल कीच तोंडे, फडकती कशासाठी भगवे झेंडे. अरे चिक्की खाऊन गप्प बसल्या मुंडे रजीज, चिक्की खाऊन गप्प बसल्या मुंडे रजीज. शेतीमालाचे पडले भाव,
जुन्या नोट्यांचा रंगविला डाव, शेतीमालाचे पडले भाव, जुन्या नव्या नोटांचा रंगविला डाव, जाती दंगलीत गाजलं कोरेगाव, जाती दंगलीत गाजलं कोरेगाव. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष सर्व धर्म समभाव जपणारा या देशाचा एकमेव कोणी जर नेता असेल तर एकच आहे, ते म्हणजे शरद पवार साहेब. माटेगावकर थांबा आता. माटेगावकर कृपया सर्वांना विनंती आहे. माटेगावकर हो, 2 मिनिटं. झालं. यानंतर जाता जाता परभणी एवढंच लोकसभा सांगेल. मतदारसंघाचे उमेदवार राजेशजी विटेकर आपल्या अण्णा, एक प्रास्ताविकातून आपली भूमिका या मांडतील. मी लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजेशजी विटेकर यांना अशी विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. जाता सभेचं. जाता एवढं सांगेल की समय गूंगा नहीं बस मौन है, समय गूंगा नहीं बस मौन है. और आने वाली 18 तारीख बताएंगे हमारे राजेश दादा विटेकर कौन है, राजेश दादा विटेकर कौन है. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. लोकसभेचे उमेदवार राजेशजी विटेकर. एक विनंती आहे, उजव्या बाजूला प्रेसवाल्यांना जागा द्या. प्रेसवाले आलेत, प्लीज प्लीज तिथं थोडंसं जागा द्या प्रेसवाल्यांना. विनंती आहे, थोडं प्रेसवाल्यांना बसू द्या. प्रेसवाले आलेत तिथं, प्रेसवाल्यांना विनंती आहे 2 मिनिटं. आणि तुम्हाला आहे जागा आहे, भरपूर जागा आहे. यानंतर या सभेचं प्रास्ताविक लोकसभेचे उमेदवार आदरणीय राजेशदादा विटेकर या ठिकाणी आपल्या भाषणातून प्रास्ताविकाची भूमिका विशद करतील. राजेशजी विटेकर. दुधाटे मंडप कोरेकर दुधाटे बाजूला यायचंय. आज बँड जरा बंद करा. आता इथं भाषणाची सुरुवात होणार आहे. बँड वाद्य जरा बंद करा. बँड ढोल ताशा बंद ठेवा. उजव्या बाजूला उभा असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की डाव्या बाजूला या ठिकाणी बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत. कृपया आपण या ठिकाणी येऊन बसावं. या साईडला उभे असलेले आमचे सर्व बांधव कृपया या साईडला येऊन बसा. आपण उभं राहण्यापेक्षा खुर्च्या उचलू नका कोणी. बाजूला या, बाजूला. पवार साहेब आता 5 मिनिटांमध्ये येणार आहेत. इकडे उभा असलेले सर्व इकडे खुर्च्या रिकाम्या आहेत. आपण इकडे येऊन बसावं. पत्रकार बांधवांसाठी या ठिकाणी जागा राखीव होती. कृपया त्यांना जागा द्या. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्ष व महाआघाडीच्या सर्व नेते मंडळींच्या आव्हानाला आपण सर्वांनी सहकार्य करून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आलेले संबंध मतदारसंघातून महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते हे किरण काय हे किरण काय झालं या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उपस्थित आलेल्या आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आमच्या परिवाराचे दैवत या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष आदरणीय फौजियाताई, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब, आदरणीय डॉक्टर केंद्रे साहेब, आदरणीय आमदार विजयरावजी भांबळे साहेब,
आदरणीय रामरावजी वडकुते साहेब, माजी आमदार आदरणीय माणिकरावजी आंबेगावकर साहेब, माजी आमदार आदरणीय सुरेशरावजी देशमुख साहेब, माजी खासदार आदरणीय तुकारामजी रेंगे पाटील, साहेब आले साहेब आले साहेब आले उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे व्यासपीठावर असलेली सर्व नेते मंडळी, देशाचे नेते पवार साहेबांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. स्टेजवर उभे असलेल्या सर्व जरा स्टेजवर अधिक गर्दा न करता उपस्थित सर्व मान्यवर, मी सर्वप्रथम साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी एक माझ्यासारख्या सर्वसाधारण तरुणाला या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली. नुकती उमेदवारीच न देता माझं मनोगत, माझं मनोधैर्य वाढवण्यासाठी, मला पाठबळ देण्यासाठी आज स्वतः साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी हजर झालेले आहेत. त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने, संबंध या जिल्ह्यातल्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मी मनापासून साहेबांचा आभार व्यक्त करतो. होत असलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती आणि आज आपण मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये संबंध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सर्व आपण मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याच्या समवेत आणि सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी नामनिर्देशन पत्र या ठिकाणी आपण दाखल केलेलं आहे. संबंध लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व नेते मंडळीचे मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आल्याबद्दल तुमचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज आपण पाहतो की परभणी लोकसभेची जागा मागच्या 30 वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलाही अजेंडा समोर न ठेवता, कुठलाही विकासाचा मुद्दा समोर न ठेवता, कुठंतरी भावनिकतेच्या आधारावर, कुठंतरी हिंदुत्वाच्या आधारावर, कुठंतरी धर्माच्या नावावर ही मंडळी दरवर्षी निवडणूक लढतात आणि निवडणुकीला अशा वादामध्ये, अशा मुद्द्यावर एक भावनिकतेचं वातावरण निर्माण करतात आणि निवडणूक जिंकतात. परंतु विकासाचा जर विषय या ठिकाणी काढायचं म्हणलं तर अनेक वर्षापासून आपला जिल्हा मागासलेला आहे. कुठल्याही केंद्राची एखादी योजना या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आलेली नाहीये. कुठल्याही केंद्रातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आलेला नाहीये आणि अशामुळं आपल्या जिल्ह्याचं मागासलं पण या ठिकाणी आपल्या सर्वांना सामोरं येतं. आज संबंध जिल्ह्यामध्ये, संबंध देशामध्ये आणि संबंध राज्यामध्ये एक परिवर्तनाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मागच्या 2014 मध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांना एक समूहित करण्याचं काम एका व्यक्तीनं केलं, अनेक आश्वासनं आपल्या सर्वांना देण्याचं काम केलं आणि सत्ता परिवर्तन करून घेतली. परंतु ज्या वेळेस
आश्वासन पूर्तता करण्याची वेळ आली त्यावेळेस हे सर्व मंडळी स्पेशल सबसेल असं फेल्युअर ठरलेले आहेत, नकारात्मक ठरलेले आहेत. कुठलंही आश्वासन आपण या ठिकाणी घ्या. कृपया खाली बसा ना, ऐका ना. गोकुळ सर, इकडे जागा भरपूर रिकामी आहे, इकडे या ना तुम्ही. अशा परिस्थितीमध्ये केवळ भावनिकतेच्या आधारावर कुठेतरी हिंदुत्वाच्या वादावर कुठेतरी एखाद्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण आता बळी पडता कामा नये. कुठल्याही गैरप्रचाराला, कुठल्याही गैरसमजाला या ठिकाणी या जिल्ह्यातल्या कुठल्याही नागरिकांना आता बळी पडू नये. मागच्या 14 मध्ये दिलेले आश्वासनं या 5 वर्षामध्ये या सरकारनं पूर्ण केलेली नाही. अत्यंत वाईट अवस्था या शिवसेनेची मागच्या 4 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सत्तेमध्ये राहायचं आणि सत्तेमध्ये या ठिकाणी संघर्ष करायचा, विरोधकाची भूमिका या ठिकाणी पुढे आणायची आणि दिलेल्या आश्वासनावर कुठेही त्या ठिकाणी स्पष्ट असं दिलेल्या शब्दाला न पाळता शब्द फिरवण्याचं काम या मंडळीनं वारंवार केलेलं आहे. 30 वर्षाचा लेखाजोखा जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर या महोदयांनी, या खासदार महोदयांनी 10 वर्ष आमदारकीचे या परभणीमध्ये भोगले, 5 वर्ष खासदारकीचे झाले. 15 वर्षाचा जर लेखाजोखा जर घ्यायचं म्हणलं तर कुठलीही योजना, कुठलंही धोरणात्मक काम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. काहीतरी विषय समोर आणायचा, कुठंतरी एखादा भावनिकतेचा मुद्दा समोर आणायचा आणि निवडणुका जिंकायच्या. माझं आव्हान आहे आपल्या सर्वांना की कुठंतरी आपण आता डोळे उघडायला पाहिजे. एक धर्मनिरपेक्ष पक्षाच्या या उमेदवाराला आपण कुठेतरी संधी दिली पाहिजे. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे. 30 वर्षाची शिवसेनेची खासदारकी आपण पाहिलेली आहे. मी एक आव्हान तुम्हाला सर्वांना करतो की एक संधी आम्हाला द्या, एक संधी आम्हाला द्या आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या परभणी जिल्ह्याचा कसा विकास होईल हे तुम्ही एक संधी दिल्याच्या नंतर तुम्ही पहा. आज कुठलाही मुद्दा यांच्याकडे नाहीये, कुठलाही मुद्दा यांच्याकडे नाहीये. कुठतरी भावनिकतेचा मुद्दा या सरकारनं आता पुढे केलेला आहे. मला त्या विषयावर भांबळे साहेबांनी, बाबाजी साहेबांनी, टोपे साहेबांनी बोलायला त्या ठिकाणी नकार दिलेला म्हणून आता मी त्या गोष्टीवर बोलणार नाही. आदरणीय प्रदेशाध्यक्ष, आमचे सर्व नेते मंडळी त्या विषयावर बोलतील. परंतु मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपल्या सर्वांना सांगितलं जातं, आपल्या मनामध्ये बिंबवलं जातं की मागच्या 60 वर्षाच्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं काय केलंय. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं अनेक विकास कामं केलेली आहेत. आदरणीय पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी, या मराठवाड्यासाठी, या राज्यासाठी अनेक विकास कामं केलेली आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सांगायचं म्हणलं तर सिद्धेश्वर सारखं धरण आपल्यासाठी त्यांनी बांधकाम करून दिलेलं आहे. आज जिंतूरमध्ये असलेलं येलदरीचं धरण आपल्या सर्वांसाठी त्यांनी बांधून दिलेलं आहे. आज जायकवाडी सारखं धरण सुद्धा आपल्या सर्वांसाठी बांधून दिलेलं आहे. आज पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पवार साहेबांच्या फार मोठ्या सहकार्यानं आज सेलू येथे उभा असलेल्या लोअर दुधनाचा सुद्धा प्रकल्प आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झालेला आहे. आता ही मंडळी म्हणतात की 60 वर्षामध्ये काय केलं. तर माझं आव्हान आहे यांना की मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही दिलेले आश्वासनं, एक तरी आश्वासन तुम्ही पूर्ण केलं का? 60 वर्षाचा लेखाजोखा घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये, हे माझ्या भक्त मंडळीला या ठिकाणी सांगू इच्छितो. आज गोदावरी नदीवर जवळपास 11 बॅरेजेस बांधण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आघाडी सरकारमध्ये झालेलं आहे. आदरणीय अजितदादांनी एवढं मोठं काम आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत, शेतकऱ्याचे कैवारी असलेले नेतृत्व आहे.
आणि शेतकऱ्याची जाण असलेले नेतृत्व आहे, शेतकऱ्यासाठी काम करणारं नेतृत्व आहे. म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना की अशा नेतृत्वाचा आपण सर्वांनी आता कुठेतरी हात मजबूत केले पाहिजे, त्यांचे पाय मजबूत केले पाहिजे आणि 30 वर्षाची शिवसेनेची सत्ता बाजूला ठेवून एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्याला आपण निवडून दिलं पाहिजे. एक नम्र आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहे. आज या देशाला साहेबांची गरज आहे आणि साहेबाला एका खासदाराची गरज आहे. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी फार मोठं परिवर्तन येणाऱ्या काळामध्ये होत आहे आणि या परिवर्तनामध्ये आपण सर्व परभणी जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मतदारांनी येणाऱ्या 18 तारखेला मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी सामोर येऊन मतदान करून एका खासदाराला निवडून दिलं पाहिजे. कारण खासदाराची गरज साहेबांना आहे आणि साहेबांची गरज या भारत देशाला आहे. म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आणि मी आपल्या सर्वांना आव्हान देऊ इच्छितो, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की साहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आज पुढे केलेलं आहे. मी तुमच्या सर्वांच्या शक्तीनं साहेबांना सांगतो, जयंत पाटील साहेबांना सांगतो की तुम्ही जे माझ्यावर टाकलेला विश्वास आहे या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. आणि साहेबांच्या देखत सांगतो, जयंत पाटील साहेबांच्या देखत सांगतो, जर ही संधी जर तुमच्या माध्यमातून मला मिळाली तर निश्चित प्रामाणिकपणानं फक्त आणि फक्त आमच्या सर्व परभणी जिल्ह्यातल्या लोकांसाठी मी काम करत राहील. परभणी जिल्ह्यातल्या शेवटच्या गावापर्यंत, या मतदारसंघातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत मी काम करत राहील. अशा पद्धतीचा तुम्हाला सर्वांना शब्द देत होतो. या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना, परभणीमध्ये असलेल्या आमच्या सर्व व्यापाऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की तुम्हाला आमच्याकडनं कसल्याही प्रकारचा धोका राहणार नाही. आम्ही वेळोवेळी तुमचा सन्मान करू, तुमच्यासाठी काम करू आणि जर तुम्हाला या ठिकाणी दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी राजेश विटेकर साहेबांच्या देखत सांगतो की सबंध व्यापाऱ्यांच्या, सबंध शेतकऱ्यांच्या, सबंध आमच्या लहान असलेल्या घटकांच्या खंबीर पाठीशी उभं राहणार आहे, खंबीर पाठीशी उभं राहील. अशा पद्धतीचं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो, तुम्हाला वचन देतो आणि हात जोडून विनंती करतो की साहेबांनी एक संधी मला दिलेली आहे, या संधीचा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी एक खासदार म्हणून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निवडून द्या. तुमच्या काम करण्यासाठी एक तुमचा सेवक म्हणून काम करून घ्या. तुमच्या हातात बसणारा माझा मनगड आहे, तुम्हाला कधीही सन्मानानं वागवणार आहे, तुम्हाला कधीही कोणालाही आरवाच्या भाषेत त्या ठिकाणी बोलणार नाही, तुम्हाला कमरखाली कधी बोलणार नाही. फक्त आणि फक्त तुमचा मान सन्मान केला जाईल, तुमच्यासाठी काम केलं जाईल. अशा पद्धतीचं साहेबांच्या देखत तुम्हाला सर्वांना वचन देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुराणी साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आपले सर्वचे आदरणीय नेते, आदरणीय साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले राजेश भैया टोपे, सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा आणि परतूर आणि घनसावंगीतून आलेले सर्व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे बहादर आणि तरुण मतदार बंधू आणि तरुण मित्रांनो, तुमच्या उत्साह आणि जोश पाहून कोणती भविष्यवाणीची गरज नाही की आज राजेश दादा विटेकर आपला प्रचंड मताने निवडून येण्यामध्ये आपल्याला कोणतेही भविष्यवाणीची आज गरज नाही. मी काही जास्त वेळ ह्या ठिकाणी बोलणार नाही. तर आपण मान्यवर नेत्याचे मनोगत ऐकण्यासाठी आपण ह्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलात. पण मी एवढंच सांगेन की 30 वर्ष हे जिल्ह्याचा
राजकारणामध्ये शिवसेनेस आपण सातत्याने निवडून दिले, पण हे जिल्ह्याला शिवसेनेला काहीच दिलं नाही आणि पिढ्यानं पिढ्या हे जिल्ह्याचे विकासापासून हे जिल्ह्याला कोसो दूर ठेवले. म्हणून आज आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे. खासदार बदलला तर जिल्हा बदलल आणि आपला घोषवाक्य खासदार बदला हे केल्याशिवाय आपल्या पदरात काही पडणार नाही. मी जास्त वेळ न घेता माझे नंतर माननीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सरोजरावजी वडपूकर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त आघाडीचे उमेदवार, ज्या उमेदवारासाठी आपण आज फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत आणि यांच्या उमेदवारासाठी आपल्या उमेदवारासाठी आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. ते असे देशाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सर्व सन्माननीय, खाली बसा जरा हो, त्याला दिसन झालं, खाली बसा. सर्व सन्माननीय मंच, वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला आदरणीय साहेबाचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. तर या खाली बसावं तुम्ही, मागच्या लोकांना दिसत. तर ह्या भाजपाने 4-4.5 वर्षाच्या काळात भाजपच्या ह्या पूर्णमध्ये कुठल्याही प्रकारचं आश्वासन या ठिकाणी त्यांनी पाळलं गेलेलं नाही आणि ह्या पाळलेल्या गेल्या न गेल्यामुळं यावर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी मिळून आज राजेश विटेकरला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे. आता येत्या जे काही शिवसेनेच्या संदर्भामध्ये आपण आज बघितलं असेल, या 4.5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये याचा पूर्णपणे टोटल यांचा फायदा होता. एकाचे भांडणं होते, 4-4.5 वर्षामध्ये काही एकत्र या ठिकाणी आलेले नाही. आपल्याला कल्पना असेल, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं आज जय शिवानी जय भवानी बनणार हे सरकार, याच्या ज्यावर निवडून येणारं सरकार आपण सगळ्यांना मतं देत होतो. पण अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा हे आम्ही एका वर्षामध्ये उभा करतो असं पंतप्रधानांना आश्वासन या ठिकाणी दिलं. ते आश्वासन सुद्धा त्यांना पाळता नाही आलं. हिंदू मूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभा करायचं ठरवलं, ते आश्वासन सुद्धा त्यांना पाळता आलं नाही. असे कोणतेही आश्वासन आपल्याला त्यांनी पाळलेलं नाही आणि म्हणून ही निवडणूक काही जरी झालं तर आपल्याला ह्यावेळेस ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बदल करायचा आहे. आपल्याला कल्पना असेल, कृषी मंत्री पवारसाहेब असताना आणि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना यावेळेस आपल्याला पूर्णपणे शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेली होती. आता कर्जमाफी कशी आहे? ती सरसकट कर्जमाफी होती. कोणाचं आपण बघितलं नव्हतं काय नियमन काय आहेत, परंतु ह्या सरकारनं अटी आणि शर्ती लावू ह्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला फक्त 25 ते 30% मुनाफा मिळाला आहे. 70% शेतकरी हे वंचित या संपूर्ण कर्जमाफीमध्ये राहिलेले आहेत. याला धडा शिकवायचा असेल ती वेळ आलेली आहे राजेश विटेकरांना निवडून देण्याची. आणि आपल्याला विनंती करतो की वेळ फार कमी आहे, विनंती करतो की आपण यावेळेस येत्या 18 तारखेला राजेश विटेकरला घड्याळीच्या चिन्हावर बटन दाबून आपण प्रचंड मतात निवडून द्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रसिका ढगे ह्या बोलतील 5 मिनिटं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आमच्या बापाच्या मरणाचं कारण सांगितलं असे आदरणीय शरद जोशी साहेब
आमचे प्रेरणास्थान, आमचे आदर्श आदरणीय राजू शेट्टी साहेब, या विचारपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदजी पवार साहेब, तसेच या विचारपीठावर उपस्थित असणारे सर्वच आघाडीचे पदाधिकारी आणि परभणी जिल्ह्याचे आघाडीचे उमेदवार राजेंद्र दादा विटेकर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम शेतकरी भावांनो आणि आया बहिणींनो, आज राजेंद्र भाऊ विटेकर यांच्या प्रचारसभेची आज ही पहिली सभा आहे. राजेंद्र दादा, तुम्ही चिंता करू नका, विजय हा आपलाच होणार आहे. समोर बसलेली ही गर्दी या गोष्टीची साक्ष आहे. आणि इथे उपस्थित तमाम शेतकरी भावांना मला सांगायचंय, शेतकरी भावांनो, आता आपल्याला ही परभणी जिल्ह्याचा इतिहास बदलावा लागेल. आता खाण पाहिजे का बाण पाहिजे या गोष्टीवर ही लढाई लढून चालणार नाही. ही लढाई आता विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे, कारण ही लढाई, ही लोकसभेची निवडणूक कोण्या एका जिल्ह्याचं अस्तित्व ठरवत नाही, संबंध देशाचं अस्तित्व ठरवतंय भावांनो. आणि म्हणून 2014 मध्ये जी आपण चूक केली ती चूक पुन्हा होता कामा नये. 2014 मध्ये आपण यांना निवडून दिलं. अरे गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत मोदीची लाट निर्माण करण्यामध्ये आमच्या सारख्या सर्वसामान्यांचा सहभाग होता. आम्ही जनतेला सांगितलं, 15 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला घरी बसवा आणि कमळाच्या फुलाला एकदा संधी द्या, हे सांगण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सगळ्यात पुढे होती. याचं कारण, अरे या नालायकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. तुम्हाला आठवत असेल, असा जनसमुदाय समोर असायचा, मोदी साहेब भाषणासाठी उभं राहायचे आणि म्हणायचे, मेरे भाई और बहनों, कपास को भाव चाहिए कि नहीं चाहिए, गन्ने को भाव चाहिए कि नहीं चाहिए. तुम्हाला सांगते पवार साहेब, ज्या वेळेस मोदी साहेब असे म्हणायचे ना, आम्हाला वाटायचं आमचा सक्काच भाऊ बोलते की काय. आम्हाला वाटलं शेतकऱ्याचं दुकान जमलं. आमच्या कापसाला 15,000, सोयाबीनला 10,000 झालं, आता आम्ही मालामाल. परंतु भावांनो, भाई और बहिणो म्हणून तुम्हा आम्हाला चुना लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. एकीकडे कर्जमाफी देतो म्हटले, कर्जमाफी दिली नाही. शेतकरी भावांनो, ही निवडणूक आता सुवर्ण संधी आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं हे लोक तुमच्या गावात येतील. 5 वर्षात तुमच्याकडे कधी ढुंकूनही बघितलं नाही, आता ते तुम्हाला राम राम करतील. तेव्हा त्यांना प्रश्न विचारा, अरे 2014च्या पूर्वी ज्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी, अरे माझ्या शेतकरी बापाच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळावा म्हणून औरंगाबाद मध्ये एक पायी दिंडी काढली होती. अरे आज त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या राज्यामध्ये माझ्या शेतकरी बापाला 1600 ते 1700 रुपयामध्ये समाधान का मानावं लागलं. पवार साहेब, मागच्या वर्षी या जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये मुख्यमंत्री साहेब आले होते. मला आठवतं, हाच तो स्टेज होता, हेच ते स्टेडियम होतं, हेच ते सभागृह होतं. आणि भावांनो, तुम्ही सुद्धा टीव्हीवरती बातमी ऐकली असेल, परभणीच्या मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये 2 महिलांनी घातला गोंधळ. त्या 2 महिलांपैकी एक महिला आज तुमच्या समोर बोलतीये. पण भावांनो, मी काही गोंधळ घातला नाही. मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरगी आहे. आज माझ्या बापाचं दुःख काय असतं, माझ्या बापाचं दारिद्र्य काय असतं, हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. माझ्या घरात माझा बाप काम करतो, माझी माय काम करते. अरे शाळा शिकणारी आमची पोरगी सुट्टीच्या दिवशी कधी काशा वेचायला जाते, कापूस वेचायला जाते. आमचा भाऊ सुट्टीच्या दिवशी कधी बैलाकडे, कधी म्हशी राखायला जाते. माझा बाप सकाळी उठतो, माझ्या बापाची शेण काढण्यापासून त्याच्या कामाची सुरुवात होते, तर रात्री अंथरुणाला गवताचा भारा टाकल्याशिवाय पाठ सुद्धा टेकवत नाही. मग असा काबाळ कष्ट करणारा माझा शेतकरी बाप, मग माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बापाच्या आत्महत्येचं कारण काय, हे विचारण्याचं धडस त्या ठिकाणी आम्ही केलं. भावांनो, हे सरकार केवळ थापा मारणारं सरकार आहे.
वेळेचं भान ठेवून एवढंच सांगणार आहे, मी या परभणी जिल्ह्याची सून आहे, तुम्ही मला नेहमीच ऐकता. आज आपण पवार साहेबांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत, परंतु भावांनो, ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीला मतदान करत असताना बटन दाबायची घाई करू नका, कारण जसं गव्हाच्या मोसमात धान पिकत नाही, धानाच्या मोसमात गहू पिकत नाही. एकदा जर का तुम्ही बटन दाबायला चुकले तर 5 वर्ष पश्चात्तापाशिवाय दुसरं काही भेटणार नाही. आणि म्हणून 2 मिनिटं शांत विचार करून केवळ घड्याळाचंच बटन दाबा, जेवढे या ठिकाणी सांगते. आणि वेळेचं भान ठेवून जाता जाता एका कवीच्या 4 ओळी म्हणून थांबते. मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त, काही महाग लावणार आहे. आणि या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ, या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे, या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साईडच्या लोकांना प्लीज विनंती आहे, खाली बसा प्लीज. मागच्या दिशेनं थोडं खाली बसा प्लीज, थोडं खाली बसा, थोडं. यानंतर राजेश भैया टोपेंना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावं. आदरणीय आपल्या सर्वांचे नेते पवारसाहेब, जयंतरावजी, मंचावरील आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार ज्यांना आपण 100% निवडून द्यायचं आहे ते राजेश विटेकर, आणि सन्मान्य सर्व मंच, अतिशय होतकरू, सुशिक्षित, सुसंस्कृत, राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि तुमच्या आमच्या सर्व तळागाळातील लोकांनी ज्यांना साथ देत देत या स्तरापर्यंत आणलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सगळ्या तुमच्या प्रश्नांची जाण असलेला, ज्यांचे वडील कैलासवासी उत्तमराव विटेकर एक सुसंस्कृत चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जरा शांत राहा प्लीज, अरे जरा शांत राहा. असा एक चांगला तरुण आपल्याला उमेदवार पवार साहेबांनी दिलेला आहे. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की मित्रांनो, आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाला जो एक धब्बा लागलेला आहे, मागच्या अनेक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले इथले आमदार निवडून येतात, आपले इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद आपली असते, परंतु लोकसभेला काहीतरी गडबड होते. पण यावेळी हा डब्बा आपण निश्चित प्रकारे पुसून टाकायचाच, हा संकल्प घेऊन या विजय सभेतून उठायचं, ही महत्वाची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो, हा संकल्प पाहिजे की आम्ही परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या अनेक टर्म पासून लागलेला हा डब्बा आम्ही पुसून काढणार. राजेश विटेकरांच्या निमित्ताने आम्ही पुसून काढणार. काय उमेदवार आहेत पुढचे, विषाची चव चाखायची नसते अशा पद्धतीची म्हण आहे. आपण अनुभव घेतलाय 5 वर्षात. आपले उमेदवार राजेश विटेकरांनी सांगितलं की अरे त्यांनी इथं विकासाच्या माईचा पत्ता नाही, कुणाच्या संपर्कात नाही, आमच्या जालना जिल्ह्यातला कुठं वाळीत टाकलंय माहित नाही, एकाही जिल्हा नियोजन समितीला, डीपीडीसीला इथले खासदार उपस्थित नाहीत, लोकसभेत सुद्धा कुठेही उपस्थित नाहीत. मग काम काय केलं, कोणत्या तोंडाने मतदान मागायचं, हा महत्वाचा प्रश्न मला वाटतं सध्याच्या शिवसेनेच्या उमेदवाराला इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचारण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं मतदानाची उद्याच्या काळातला कार्यवाही आपल्याला पार पाडायची. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की मित्रांनो, पवार साहेबांसारखं एक दूरदृष्टिकोन, खंबीर नेतृत्व ज्यांना देशात सर्वच लोक मानतात, त्यांच्या नेतृत्व या देशाची उद्याची गरज आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की त्यांचं कार्य आपण बघितलं. आज आपला मराठवाडा दुष्काळात होरपळतोय. मी साहेबांना तेच सांगत होतो आता की साहेब, तुम्ही आम्हाला या ठिकाणी येऊन फळबाग वाचवण्यासाठी 60,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान दिलं, चारा छावण्या सुरू केल्या, पशुखाद्य पाठवलं, या ठिकाणी वाटेल तेवढ्या पद्धतीनं दुष्काळी जनतेला मदत केली.
मोठ्या पद्धतीनं कर्जमाफी करून या देशातला एक ऐतिहासिक निर्णय करून दिला. आज त्याचं अनुकरण होण्याची गरज आहे. आज हे सरकार काय करतंय? आज उघड्या डोळ्यांनी तमाशा बघण्याचं काम या दुष्काळी जनतेच्या बाबतीत होत आहे. ना आपल्याला चारा छावणी आहे, ना आपल्याला दुष्काळी जनतेला हाताला काम आहे, ना प्यायला पाणी आहे. आणि या ठिकाणी ज्या ज्या काही घोषणा केल्या मागच्या 5 वर्षात, ज्या भूलथापा देऊन आपलं मतदान घेतलं, मग त्या सगळ्या घोषणा आज नुसत्याच हवेत विरलेल्या आहेत. ना 2 कोटी लोकांना रोजगार आहे, ना 15 लाख आहेत, ना कर्जमाफी आहे, ना या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी 50% नफा राहील अशा पद्धतीचं जे धोरण आमचं शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात करू असं आश्वासन दिलं. सगळ्या गोष्टी मित्रांनो आज सर्व स्तरावर भाजप सरकार फेल झालेलं आहे. आणि म्हणून माझं एवढंच या निमित्ताने सांगणं आहे, या शिवसेनेला ज्यांनी घोषणा केली की आम्ही स्वबळावर लढू, ज्यांनी सांगितलं की आमचा सकल मराठी समाजाचा हा मोर्चा हा मुक मोर्चा नाही मुका मोर्चा आहे, आपण उघड्या डोळ्यांनी तमाशा बघणार का? माझं सर्व तरुणांना सांगणं आहे, जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असू विचारांचे, तर यांना या मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्याला निश्चित प्रकारे धडा दाखवल्याशिवाय राहायचा नाही. हा सुद्धा निर्धार या निमित्ताने करायचा पाहिजे. जय जवान जय किसान जे म्हटलं जातं, त्या जवानांच्या शौर्यावर राजकारण करण्याचं पाप हे सरकार करतंय. आज 12,000 लोक मेले, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या 12,000 आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने आपल्याला साथ द्यायची असेल तर या सरकारला उलटून टाका, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि त्यासाठी गावागावात बसा, बूथवर बसा, आपला अंतर्गत मतभेद विसरा. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या ठिकाणी असलेली आपली शेतकरी संघटना सगळ्यांनी एकत्र या आणि एक जीवानी उद्या राजेश विटेकरांना निवडून आणा, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद टोपे साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं. हमारे नेता आदरणीय शरद चंद्र जी पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल जी, आदरणीय मंच और इस सभा के लिए आए हुए मेरे सभी बहनों और भाइयों, इस बार जो लड़ाई है वो हमारे देश की अस्तित्व की लड़ाई है. इस बार जो लड़ाई है वो लोकशाही बचाने वाली लड़ाई है, क्योंकि अगर इस बार इस लड़ाई में हम पीछे रहे तो अगली बार इस देश में चुनाव होंगे क्या नहीं होंगे, ये बड़ा प्रश्न है. क्योंकि हमारी लोकशाही का पाया हिलाने का काम इस सरकार ने किया है और जो एजेंडा लेकर ये सरकार चल रही है, उस सरकार का उद्देश्य ये है कि इस देश में न लोकशाही रहे, न संविधान रहे और न मिली-जुली संस्कृति रहे, न हर किसी को पायाभूत अधिकार रहे. इसलिए हमारी लड़ाई आखिरी लड़ाई है और इस आखिरी लड़ाई में हमको राजेश विटेकर को चुनाकर लाना है और बहुत बड़ी लीड से चुनाकर लाना है. क्योंकि आज जो माहौल है, हिटलर जब से भारत का चौकीदार हुआ है, हिटलर जब से भारत का चौकीदार हुआ है, कमजोरों का जीना तो दुश्वार हुआ है. कहते हैं चौकीदार है, कहते हैं चौकन्ना है चौकीदार, तो विजय मल्ल्या फिर कैसे फरार हुआ है? नीरव मोदी और चौकसी ने भी देश को लूटा, फिर कैसे चौकन्ना ये चौकीदार है? ये चौकीदार मां बहनों को पढ़ाने की बात चली थी,
पर हद से ऊपर इन पर तो अत्याचार हुआ है। बेटियों को बचाने की बात हुई थी, 20 विधायकों से इन पर बलात्कार हुआ है। मन की बात से तन की भूख मिटाते रहे हैं हम, मन की बात से तन की भूख मिटाते रहे हम। जो नौकर था वो भी आज बेरोजगार हुआ है, जो नौकर था वो भी आज बेरोजगार हुआ है। अडानी अंबानी पर मेहरबानी, हम जैसों पर तो थोक व्यापार हुआ है। दाल चिक्की व्यापम, सैकड़ों घोटाले, चौकीदार ड्यूटी पर और भ्रष्टाचार हुआ है। चौकीदार ड्यूटी पर और भ्रष्टाचार हुआ है। आंखें बंद की, कह डाला भ्रष्टाचार नहीं हुआ। आंखें बंद की, कह डाला भ्रष्टाचार नहीं हुआ। आंखें बंद है, चोरी कर ले, कैसा ये चौकीदार हुआ है। रफाएल डील में कहते हैं चौकीदार ही भागीदार, चोरी करके ये कैसा चौकीदार हुआ है। चोरी करके ये कैसा चौकीदार हुआ है। पुलवामा हुआ, बालाघाट हुआ, अभिनंदन हुआ। ये अलग बात है कि इलेक्शन के समय ही क्यों हुआ। फूलने लगा 56 इंच का सीना, फूलने लगा 56 इंच का सीना, जो हो गया था 36 इंच का। अच्छी बात है, देश बाहर के दुश्मन से बचाना चाहिए, बचाना ही चाहिए। एक एक सैनिक की जान बहुत जरूरी है, एक एक आतंकवादी को मारना बहुत जरूरी है, पर अंदर की सुरक्षा का क्या। 36,000 किसान 3 साल में आत्महत्या करते हैं, 12,000 एक साल में, 1,000 एक महीने में। 33 किसान रोज आत्महत्या कर रहे हैं। रोज इस देश में 33 किसान आत्महत्या कर रहे हैं। ये सरकारी आंकड़े हैं, सच्चाई इससे और बहुत भयानक है। इतनी जो जाने जा रही है, सरकार की प्रायोरिटी क्या है, खर्च किधर हो रहा है। 4,607 करोड़ जाहिरात में, 2,000 फॉरेन टूर में, 1 लाख बुलेट ट्रेन में। ये जो प्रायोरिटी है, तो फिर जान जाएगी नहीं तो क्या होगा किसानों की। खेत में मर गए, लाइन में मर गए, भीड़ में कुछ को मार डाला। इन सबके खून का कौन जिम्मेदार हुआ है। इन सबके खून का कौन जिम्मेदार हुआ है। हिटलर जब से भारत का चौकीदार हुआ है, कमजोरों का जीना तो दुश्वार हुआ है। इतना ही कहती हूं और अपनी जगह लेती हूं। धन्यवाद। शिवसेनेचे नेते डॉक्टर शिवाजीराव दळणर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत डॉक्टर शिवाजीराव दळणरचा, प्राचार्य शिवाजीराव दळणरचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी होत आहे। जयंत पाटील यांनी प्राचार्य शिवाजी दळणर सरांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मानाचा रुमाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सेवालाल बाबा, भगवान बाबा, या सर्वांना अभिवादन करतो
आदरणीय पवार साहेब, पाटील साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनी आणि बांधवांनो, कदाचित आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की शिवाजी जाणार या व्यासपीठावरती कसा काय. त्याचं कारण 2 ओळीमध्ये सांगतो कि उनके साथ जरूर हो, उनके साथ जरूर हो जिनका वक्त खराब है, उनके साथ जरूर हो जिनका वक्त खराब है, पर उनका साथ छोड़ दो जिनकी नियत खराब है. गेल्या 5 वर्षांमध्ये या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या भाजप आणि शिवसेनेच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाचा, मराठा समाजाचा, मुस्लिम समाजाचा, ओबीसी समाजाचा जो घात केलेला आहे. पवार साहेब, मी आपल्याला विनंती करणार आहे, या महाराष्ट्रातला धनगर समाज या 14च्या लोकसभा असतील, 19च्या लोकसभा असतील का विधानसभा असतील, या महाराष्ट्राला तमाम धनगर समाज भाजप आणि शिवसेनेला मतदान करणार नाही, हा आमचा ठराव झालेला. एवढीच विनंती मी करणार आहे आपल्याला की साहेब, या परभणी लोकसभा मतदारसंघाला बारामती निर्माण करावं, एवढीच आपल्याकडनं शेवटची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत, ते सांगायची गरज नाहीये. अरे रोटी भाजलेली आहे, एकला बदलण्याची गरज आहे. भाजलेली रोटी खाता येत नाहीये, एवढंच बदला, एवढीच विनंती करतो. मला आपण सन्मान दिलात, बहुमान दिलात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. वेळ भरात झालेला आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय साहेब. अच्छा, सभेच्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरचे काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अन्य सहकारी मित्र, या सगळ्यांचे नेते आणि भर उन्हामध्ये या ठिकाणी आपण विटेकरांच्या आजचा पहिला दिवस फॉर्म भरण्याच्या संबंधीचा, त्या निवडणुकीचा शुभारंभ करण्यासाठी जमलेले आपण बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, निवडणूक आली आणि ती देशाची निवडणूक आहे. गेले 5 वर्ष देशाचा कारभार ज्यांच्या हातामध्ये सोपवला त्यांनी या देशातल्या विशेषतः शेतकरी समाजाची फसवणूक केली. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, तरुण, बेरोजगार यांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचं आश्वासन ज्यांनी दिलं त्याची पूर्तता ज्यांनी केली नाही त्यांना धडा शिकवण्याच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आणि राज्यकर्त्यांना धडा शिकवायचा असेल, मोदी साहेबांच्या सरकारला धडा शिकवायचा असेल तर हे काम अवघ्या गवशाचं नाही. इथं मजबूतीनं तरुणांची शक्ती उभी केली पाहिजे आणि त्या तरुणांच्या शक्तीचं प्रतीक म्हणून आज या ठिकाणी आपण राजेश विटेकर यांची उमेदवारी आपल्या सगळ्यांच्यासाठी सादर केलेली आहे. आणि मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर हा बहादर तरुण हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि नुसतं जाणार नाही तर महाराष्ट्राचं आणि परभणीचा नावलौकिक संपूर्ण देशामध्ये वाढवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते काम करण्याच्यासाठी
राजेसह या ठिकाणी तुम्ही विजय कराल हा विश्वास व्यक्त करण्याच्यासाठी मी उभा आहे. निकाल घेताना मी हे या वेळेत ठरवलं की तुम्ही मी सगळेजण ज्यांनी काळ्या आईशी इमान राखलं त्या शेतकरी कुटुंबात जन्मलो वाढलो. आज 125 कोटी देशाची लोकसंख्या असताना या 125 कोटी लोकांचा भुकेचा प्रश्न, 2 वेळच्या अन्नाचा प्रश्न अति कष्टाने ज्यांनी सोडवला तो बळीराजा यांच्या राजवटीमध्ये दिवसेंदिवस अधिक संकटामध्ये जातोय आणि दुर्दैवानं आत्महत्याच्या रस्त्यावर जातोय. का आत्महत्या करतोय हा? मी देशाचा शेती मंत्री असताना सुद्धा आत्महत्या झाली आणि आत्महत्या झाल्याची माहिती ज्यावेळी मिळाली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना जाऊन मी सांगितलं की माझा बळीराजा आत्महत्या करतोय. शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली. तुमची माझी जबाबदारी आहे त्याच्या घरी जाऊन चौकशी करायची, कारणं समजून घ्यायची आणि धोरणात्मक बदल करायचे. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री आणि मी नागपूरला गेलो, यवतमाळला गेलो आणि ज्या घरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबियांना जाऊन भेटलो. माऊली रडत होती. आम्ही गेल्यानंतर सुद्धा तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. तिला विचारलं का तुझ्या मालकाने एवढी टोकाची भूमिका घेतली? तिने रडत रडत सांगितलं कर्ज घेतलं होतं, पीक पाण्याच्यासाठी कर्ज घेतलं होतं, खतं औषधं आणली, बी बियाणं घेऊन पेरणी केली, लागोपाठ 2 वर्ष पाऊस नाही पडला, दुष्काळ आला आणि समान शेती उद्ध्वस्त झाली, पण डोक्यावरचं कर्ज उद्ध्वस्त झालं नाही. माझा मालक थकबाकीदार झाला आणि तो थकबाकीदार झाल्याच्या नंतर बँकेची वसुलीसाठी नोटीस आली. ती रक्कम देत नाही म्हणून जप्तीचा आदेश आला आणि एक दिवस जप्ती करण्याच्यासाठी बँकेचे लोक घरी आले. माझ्या मालकाला एकच मुलगी होती 20 वर्षाची, लग्न ठरलं होतं. तिच्या लग्नाच्यासाठी थोडी तरतूद केली होती. जप्ती करणाऱ्या लोकांनी ते घरामध्ये येऊन जी काही मुलीच्या लग्नाची तरतूद केली होती ती रक्कम घेतली, भांजीकुंडी बाहेर काढली आणि माझ्या मालकाला हे सहन झालं नाही. तो सारखं एकच म्हणत होता की आता माझ्या पोरीचं लग्न कसं व्हायचं. पै पाहुण्यांच्यामध्ये माझी आबरू राहिली नाही, माझ्या आबरूचा पंचनामा झाला. मी जगायचं कशाला? आणि एका रात्री कपाशीसाठी आणलेलं इंजिन तो प्याला आणि ते जीव सोडला. हे कशामुळे झालं? पीक पाणी पदरात पडली नाही, शेतीमालाची किंमत मिळाली नाही, डोक्यावरचं कर्ज फिटलं नाही आणि त्यामुळं या आमच्या जमीन मालकांनी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आम्ही दोघंही दिल्लीला परत गेलो, प्रधानमंत्री आणि मी, आणि सांगितलं की हिंदुस्थानामध्ये शेतकरी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करत असेल तर सरकार म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. मोठ्या मोठ्या उद्योगपतींना शेकडो कोटी रुपयाची सूट दिली जाते बँकेच्याकडून, पण 1-2 एकर शेतकऱ्याच्या डोक्यावर त्याचं पीक उद्ध्वस्त झालं म्हणून तो थकीत झाला तर त्याला आम्ही कौलीची मदत करत नाही. हे बदललं पाहिजे.
आणि तो बदलायचा निकाल घेतला. 8 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं सबंध हिंदुस्थानामध्ये 70,000 कोटीचं कर्ज होतं एका हुकमाने माफ करून टाकलं. नुसतंच कर्ज माफ नाही केलं, नवीन कर्ज दिलं, व्याजाचे दर कमी केले, शेतीमालाच्या किमती वाढवल्या. परिणाम काय झाला? आत्महत्या थांबल्या. परिणाम काय झाला की हा देश एकेकाळी परदेशातनं धान्य आणत होता. जगातल्या 18 देशांना 2 वेळचा जेवणाचा प्रश्न सोडण्याचं काम माझ्या बहादर शेतकऱ्यांनी केलं. केवळ शेतीमालाला चांगली किंमत दिली म्हणून झाली. सरकार बदललं, मोदी साहेबांचं सरकार आलं, पुन्हा एकदा शेतकऱ्याची दायना सुरू केली. सक्तीची वसुली, शेतीमालाची किंमत नाही, शेतकऱ्याचं दुःख दूर करत नाही आणि भाषणं ठिकठिकाणी करतात. निवडणुकीच्या आधी मोदी साहेबांनी भाषण करून सांगितलं, बहनों भाइयों, हमारे हाथ में हुकूमत दे दो, किसानों की जीवन की परिस्थिती हम बदलेंगे. आता गावातला माणूस म्हणतो की 5 वर्षामध्ये एवढ्या खोट्या घोषणा या व्यक्तीने केल्या, एवढ्या गेल्या 50-60 वर्षामध्ये देशामध्ये कोणी केल्या नव्हत्या. काही दिलं नाही शेतकऱ्याला, नाही कपाशीचा भाव वाढवला, नाही ऊसाची किंमत वाढवली, नाही दुष्काळात सापडलेल्या माणसाला मदत केली. आज मी बीडवरनं या ठिकाणी येताना सगळ्या रस्त्याने बघत होतो, कुठं विहिरीत पाणी नाही, शिवारात पीक नाही, शेतकऱ्याची दायना आहे, जनावरांच्यासाठी छावण्या नाहीत, जनावरं तडफत आहेत, प्यायला पाणी नाही. कसं सरकार आहे? या देशातला, या जिल्ह्यातला, शेजारच्या जिल्ह्यातला हा बळीराजा संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी हातात दिलेल्या सत्तेचा वापर कोणी करत असेल तर त्याला आम्ही सत्तेवर पुन्हा बसून देणार नाही. सत्तेवर ना मी त्याची हकालपट्टी करू आणि हेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचं आहे. आणि ते करायचं असेल तर ज्याच्या मनगटात रग आहे असा तर्णाबाण उमेदवार आज या ठिकाणी राजेश रूपानं आज तुम्हाला दिलेला आहे. माझी खात्री आहे की हा उमेदवार तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर हे मोदीचं सरकार घालवायचा निकाल आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. त्या निकालाच्यासाठी सगळ्यात पुढे राहून पडेल ते कष्ट आणि किंमत द्यायला तयार राहील आणि परभणीचं नाव सबंध देशात करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि ही अवस्था शेतकऱ्याची ती आपल्याला बदलायची. आणि हे खोट्या लोकांना सत्यावरून बाजूला करायचं. किती खोट्या गोष्टी सांगणार तुम्हाला ठाऊक आहे. एक दिवशी सांगितलं की देशातला काळा पैसा मी घालवतो. लोक म्हणजे बरं झालं काळा पैसा घालवतो. कसा घालवणार? त्यांनी सांगितलं की स्वित्झर्लंड नावाचा देश आहे, तिथल्या बँकेमध्ये भारताच्या लोकांचा काळा पैसा आहे. मी त्या ठिकाणी जातो आणि तो पैसा सगळा काढून आणतो आणि तुमच्या खात्यात भरतो. माणसं म्हणजे बरं झालं, काय भारी माणूस भेटतात. स्वित्झर्लंडमध्ये जाणार, तिथला पैसा इथं आणणार, आमच्या खात्यात आणणार, असला कधी बाप जन्मात आम्ही पाहिला नाही. माणसं खुश. गेले स्वित्झर्लंडला, भेटले तिथल्या सरकारला, भेटले तिथल्या बँकेला, काही फरक पडलं नाही. आले परत हात हलवत आणि सांगतात काय, नाही जमलं तिथं, आता मी देशातला काळा पैसा घालवतो. आणि कसा घालवतो? एक दिवशी टेलिव्हिजनवर सांगितलं की 1000 रुपयाची नोट आहे, ही 500 रुपयाची नोट आहे. आता 1 तासाच्या नंतर हा कागदाचा तुकडा होणार. आणि सांगितलं की उद्या तुमच्या गावात जी बँक आहे त्या बँकेत तुमच्याकडे असलेला पैसा बदलून घ्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या बँकेत लाईनीच लागल्या. 3 दिवस सबंध हिंदुस्थान लाईनीत उभं करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आणि बऱ्याच जणांना वाटलं बरं झालं, म्हणजे गावातला जो मोठा माणूस धनवान होता, काळा पैसा त्याच्याकडे होता, आता त्याचा पैसा गेला, तो लाईनीत उभा राहिला. बाकीच्यांना वाटलं बरं झालं, त्याच्याकडे गव्हाण होतं, माझ्याकडे काहीच नव्हतं, त्याचं गव्हाण गेलं, मला आनंद झाला. कसलं काय कसलं काय, काही काळा पैसा निघाला नाही. जेवढ्या नोटा देशात बदलून घेतल्या तेवढ्या पुन्हा चलनामध्ये आल्या. काळा पैसा हातात सापडला नाही. पुन्हा एकदा मोदी साहेब हात हलवत आले आणि म्हणले की या ठिकाणी माझा प्रयत्न होता, पण माझ्या पदरात काही पडलं नाही आणि त्यामुळं हा काळा पैसा गेला नाही. हा काळा पैसा येतो कुठं? काळा पैसा याचा अर्थ जो व्यवहार चेकने होत नाही तो पैसा रोकडीने होतो. तो रोकडीचा पैसा हा काळा पैसा असू शकतो. आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही पीक घेतलं, तुम्ही मेथीची भाजी घेतली, तुम्ही भुईमूग घेतला, तुम्ही आणखीन गवार घेतली, तुम्ही चवळीची शेंग घेतली, बाजारात परभणीच्या विकायला गेला, तुम्हाला काही चेकने पैसे मिळतात. तुम्ही दूध घालता, चेकने पैसे दुधाचे मिळतात, रोकड पैसे मिळतात. या देशात नाही जगात अनेक ठिकाणी हे असले व्यवहार रोकड असतात आणि ते रोकड व्यवहार म्हणजे काळा पैसा नाही. अरे काळा पैसा हा शेतकऱ्याच्याकडे नसतो, काळा पैसा हा गरीब माणसाकडे नसतो, काळा पैसा हा कष्टकरी कामगाराच्याकडे नसतो. काळा पैसा या देशातले मोठे मोठे उद्योगपती आहेत, भांडवलदार आहेत, त्यांच्या फंडामध्ये काळा पैसा आहे. तिथं हात लावला नाही आणि आमच्या सगळ्या लोकांना 3 दिवस सबंध देशामध्ये उन्हातानामध्ये लाईनीत उभं करायला लावलं. ही करामत आज काळ्या पैशाच्या नावाने या प्रधानमंत्र्यांनी केली. आणि म्हणून अशांच्यावर विश्वास ठेवण्याच्याबद्दलचं काही कारण नाही. या देशामध्ये बसा खाली, या देशामध्ये रिझर्व्ह बँक नावाची बँक आहे, सगळ्यात मोठी बँक आहे. आणि त्या रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांनी सांगितलं की या पद्धतीची नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था संकटात येईल. आमचा सल्ला मोदी साहेबांनी ऐकला नाही. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की 100 लोक महाराष्ट्रात एकच्या नोटा बदलायला लाईनीत उभे राहिले. त्यांना ऊन सोसलं नाही, तासनतास थांबायला लागलं, म्हणून 100 लोक मृत्युमुखी पडले आणि 15 लाख मुलांच्या नोकऱ्या गेल्या, कारण कारखानदारी बंद पडली. एका निर्णयाने 15 लाख लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात होतो. हे कर्तृत्व आज या भाजपच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नागरिकांच्यासाठी दिलं. आणि म्हणून आज यांच्या हातामध्ये सत्ता ठेवायची नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. मी आत्ता सांगितलं शेतकऱ्याची दैना काय केली. इथं थांबले नाही. हातामध्ये आलेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते, पण ती लोकांच्यासाठी वापरली नाही. त्या सत्तेचा गैरवापर केला. आणि मी सांगतो असं नाही, हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये देशाच्या सुप्रीम कोर्टाचे 4 जज न्यायाधीश दिल्लीमध्ये आले, वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी बोलवले आणि त्यांनी सांगितलं न्यायव्यवस्थेवर हल्ला करण्याचं काम आत्ताच्या सरकार करते. हे या देशामध्ये कधी घडलं नव्हतं. या देशामध्ये संशोधन करणारी, शोध घेणारी पोलिसांच्या वरची एक यंत्रणा आहे जिचं नाव CBI आहे. त्या CBIचे प्रमुख सबंध हिंदुस्थानचे रात्री 2 वाजता त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे,
मोदी साहेबांनी सांगितलं मी भ्रष्टाचार घालवला, ना खाऊंगा ना खाने दूंगा. लोक म्हणजे बरं आहे, खुद भी खाता नाही खाने भी नाही देता, अच्छा आदमी आहे. आणि सांगितलं ठीक आहे काय करायचं ते करा. काय केलं? एकच उदाहरण सांगतो. या देशामध्ये लष्कराला, हवाई दलाला परकीयांनी हल्ला केला तर त्या हल्ल्याचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तम विमानं हवी होती. आणि ती विमानं फ्रान्सच्या एका कंपनीतनं घ्यायचं ठरलं कधी? मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना हवाई दलाचे प्रमुख फ्रान्समध्ये गेले, त्या कंपनीत जाऊन पाहिली विमानं, वाटाघाटी केल्या आणि त्याच्या किमती मागितल्या. काय किंमत सांगितली फ्रान्सने? फ्रान्सने सांगितलं की एका विमानाची किंमत 350 कोटी. सरकार बदललं, मोदी साहेबांचं सरकार आलं, नवीन संरक्षण मंत्री आले, शेजारचे धुळे जिल्ह्यातले भांबरे त्यांचं नाव. आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं मोदी असताना की त्या विमानाची किंमत आता 670 कोटी झाली. जे 350 कोटीला मनमोहन सिंगाच्या काळात विमान मिळत होतं ते विमान आता 670 कोटी रुपयाला. आणि ज्यावेळी हे विमान घ्यायचा प्रसंग आला त्यावेळेला त्या विमानाची फ्रान्समधली कंपनी आणि त्यांचा भारतातला प्रतिनिधी रिलायन्स नावाचा, या दोघांनी नवीन किंमत सांगितली आणि ती नवीन किंमत 1660 कोटी रुपये. ज्या विमानाला मनमोहन सिंगांच्या काळात 350 कोटी एवढी रक्कम द्यावी लागत होती, त्याच विमानाला मोदी साहेबांच्या काळात 1660 कोटी ही रक्कम देण्याचा प्रश्न आला. कशी एवढी विमानं महाग झाली? कुणी खाल्लं याच्यात मध्ये? ज्यावेळी विमान घेतो आपण त्यावेळी त्या विमान कंपनीशी करार करतो की उद्या काही घोटाळा झाला तर विमान बदलून द्यावं लागतं. त्या करारातली ही अट काढून टाकली. ज्यावेळी विमानं घेतो आपण त्यावेळी काही विमानं आपण परदेशातलं घेतो. आणि आपल्या देशामध्ये यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना विमानं तयार करण्याचे 3 कारखाने काढले. एक नाशिकच्या जवळ ओझरला, एक लखनौला आणि तिसरा कारखाना काढला कानपूरला. या तिन्ही ठिकाणी विमानं तयार होतात. आणि अपेक्षा ही होती की राफेल विमान तुम्ही घ्या, काही विमानं घ्या आणि त्या विमान बनवायचं तंत्र या देशाच्या कंपनीला द्या आणि ती सगळी विमानं भारत सरकारच्या मालकीच्या विमान कंपनीत तयार होतील. पण मोदी साहेबांच्या सरकारने तसं नाही केलं. त्यांनी विमानं तयार करण्याचं काम अंबानीच्या रिलायन्स कंपनीला दिलं. अति जाणकार तज्ञ त्या क्षेत्रात. अजून कारखाना नाही, आता नुसती जमीन घेतली, त्याचं भूमिपूजन केलं, कारखान्याची इमारत बांधली नाही, मशिनरी नाही, तंत्रज्ञ नाही. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विमानं बांधवा, तुम्हाला ऑर्डर देतो. ज्या अंबानी साहेबांनी लहानपणी खेळामध्ये कागदाचं विमान करतात ना, तसलं विमानसुद्धा कधी केलं नाही. त्यांना हिंदुस्थानच्या रक्षणासाठी विमान करण्याचा अधिकार या मोदी साहेबांनी दिला आणि एवढ्या मोठ्या किमतीला दिला. आणि म्हणून मला एकच सांगायचं की जे सांगितलं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, अरे 350 कोटीचं विमान 1670 कोटीला तुम्ही घेण्याचा विचार करतात. हा 350 ते 370 मधला गाळा गेला कुठं? किसने खाया? इसकी जांच होनी चाहिए कि नहीं? हाँ, मोदींच्या भाषेत सांगतो, होनी चाहिए कि नहीं?
आता जांच करा म्हणून सांगितलं पार्लमेंटमध्ये संरक्षण खात्याच्या मंत्र्यांनी सांगितलं की गुप्त माहिती, ह्याचे कागदपत्र आम्ही देऊ शकत नाही, ह्याचे कागदपत्र बाहेर गेले तर पाकिस्तानला कळेल, आमच्या शत्रू पक्षाला कळेल आणि त्याने आमचं संरक्षण दलाची जी ताकद आहे ती जगाच्या समोर जाईल. म्हणून ही गुप्त माहिती आम्ही पार्लमेंटला देऊ इच्छित नाही दिली माहिती. आम्ही म्हटलं ठीक आहे, नाही द्यायची तर देऊ नका. आणि काही दिवसांनी देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये कोणते खटला केला आणि त्या खटल्यामध्ये हे खरेदीचे कागद मागितले. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सरकारला सांगितलं की आम्हाला ते कागद द्या. सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या सरकारी वकिलांनी सांगितलं की संरक्षण खात्याच्या कपाटामध्ये ते कागद होते ते चोरीला गेले. पार्लमेंटला दाखवायला कागद नाही आणि चोरीला गेले म्हणून सांगितलं. आणि ज्यावेळी सबंध देशामध्ये टीका झाली त्यावेळी पुन्हा सांगितलं चोरीला नाही गेलं, पण त्याच्या कॉफ्या कोणत्या काढल्या, त्याचे फोटो कोणते काढले आणि वर्तमानपत्रात छापून आले. अरे या देशाची गुप्त माहिती ती सुद्धा तुम्हाला संरक्षण खात्याच्या ऑफिसमध्ये सांभाळून ठेवता येत नाही आणि तुम्ही देशाचं रक्षण करणार. कोण त्याच्यामध्ये तुमचा विश्वास ठेवणार? याचा अर्थ स्वच्छ आहे की यांच्या हातामध्ये देशाचं रक्षण करण्याची ताकद नाही आहे. अहो चोरी झाली तर आपण पोलीस कंप्लेंट करतो. आज 3 महिने झाले पण अजून पोलीस कंप्लेंट केली नाही. का? कारण माहिती आहे पोलिसांनी खरी चौकशी केली तर खरा चोर कोण आहे हे बाहेर येईल आणि त्यांच्या संबंध सगळ्यांची बेअबूज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या संबंधीची चौकशी आज या देशामध्ये केली जात नाही. आज ह्याची गरज आहे. चांगली विमानं पाहिजेत आपल्याला. आपण बघितलं पुलवामामध्ये काय झालं. आपल्या सैन्यांची हत्या झाली आणि त्या सैन्यांची हत्या झाली. 40 जवान गेले. 7 देश जवानांच्या पाठीशी उभा राहिला. आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की राजकारण आम्ही इथं करणार नाही. देशावर हल्ला करण्याचं काम कोणी करत असेल तर 7 देश एक आहे. या देशाच्या संरक्षण खात्याच्या मागं आम्ही उभं राहू. इथं आम्ही राजकारण करणार नाही. पण याच मोदी सरकारने राजकारण केलं. तुम्हाला ठाऊक असेल ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला. अभिनंदन नावाचा हवाई दलाचा एक अधिकारी पाकिस्तानच्या सीमेवर विमान घेऊन जात होता. पाकिस्ताननी त्याचं विमान पाडलं. विमान पाडल्याच्या नंतर त्याला अटक केली. एक आंतरराष्ट्रीय करार आहे. त्या करारामुळे जगाने पाकिस्तानवर दबाव आणला आणि त्यामुळं त्या अभिनंदनची सुटका झाली. जगाने दबाव आणला म्हणून सुटका झाली. आणि इथं भाजपवाले ठिकठिकाणी सांगायला लागले की 56 इंचाची छाती आमची होती म्हणून अभिनंदनला सोडलं. अरे 56 इंचाची तुमची छाती होती. माझं म्हणणं आहे की तुम्ही अभिनंदनला सोडलं असा दावा करता. तो कुलभूषण जाधव गेले 3 वर्ष या पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये आहे. त्याला तुम्ही सोडून आणू शकत नाही. तुमची 56 इंचाची छाती तिथं 10 इंचावर कशी गेली? ती 56 इंचाची छाती गेली कुठं? आणि म्हणून 56 इंचाच्या छातीची गोष्ट केली. आणि जे काम आंतरराष्ट्रीय शक्तीच्या जोरावर आपण यशस्वी झालो त्याचं श्रेय घेण्याच्यासाठी आज या सगळ्या लोकांच्यामध्ये स्पर्धा झालेली आहे आणि सांगतायत की देशाचा कारभार आम्ही चांगल्या पद्धतीने करू. मला आश्चर्य वाटतं की हा अभिनंदन ज्यावेळेस सोडलं त्याला लोकांनी स्वागत केलं. त्याच्या घरच्या लोकांनी पत्रक काढलं. काय पत्रक काढलं माहिती आहे? त्यांनी सांगितलं की आमचा घरातला घटक सुटून आला याचा आम्हाला आनंद आहे. पण आमची विनंती आहे सरकारला की जगाच्या दबावामुळं आमच्या कुटुंबातला हा अधिकारी सुटून आला
त्याच्या श्रेयाचे वाटेकरी तुम्ही होऊ नका आणि त्याचं राजकारण करू नका. नाशिक जिल्ह्यातला एक हवाई दलाचा अधिकारी, निनाद त्याचं नाव, आणि तो निनाद मांडवगणे हे त्याचं आडनाव. त्याच्या घरी मी जाऊन आलो. तो हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडला. त्याच्या कुटुंबियांना मी जाऊन भेटलो. त्यांना विचारलं काय अडचण असली तर सांगा, आम्ही केंद्र सरकारकडून मदत करू. त्या माऊलीने सांगितलं की माझा नवरा गेला, तो काही परत येणार नाही, पण मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना एवढंच सांगा की माझ्या नवऱ्याने देशासाठी प्राण दिले, त्या प्राणाचं राजकारण करून तुम्ही राजकीय स्वार्थ भाजपसाठी घ्यायचा धंदा बंद करा, हे त्याच्या बायकोनी सांगितलं. त्या ठिकाणी जिचा नवरा गेला, देशासाठी गेला, त्या भगिनीच्या अंतःकरणामध्ये सुद्धा शोक आहे, पण नवऱ्याचा अभिमान आहे शौर्याचा. आणि ती सांगते की देशाच्या प्रमुखांना सांगा की याचा स्वार्थाप्रमाणे राजकारण करू नका, राजकीय फायदा करू नका. आणि त्याचं कारण जवान गेला तरीसुद्धा आपल्याकडे म्हणतात, काही लोक असे असतात की मड्यावरच्या तालूचं लोणी खाणारी एक जात असती. आजचे राज्यकर्ते मड्यावरच्या तालूचं त्या ठिकाणी लोणी खात आहेत आणि लोकांची फसवणूक करण्याच्या बद्दलचा प्रयत्न करत आहेत. किती गोष्टी सांगायच्या. त्यांनी सांगितलं होतं दरवर्षी 2 कोटी मुलांना नोकऱ्या देतो. 2 कोटी नोकऱ्या दिल्या, 200 दिल्या, 2 दिल्या, कुठेही नोकऱ्या दिल्या नाही. आज तरुण मुलं ठिकठिकाणी हिंसात बेकार झाली, नोकरी मिळत नाही. कष्ट करायची त्याची तयारी आहे, घाम गाळायची तयारी. त्याला फुकटचा पैसा नको, त्याला मेहनतीची किंमत पाहिजे. आज ती किंमत द्यायला आज या ठिकाणी देत नाही. सवर्ण तरुणांना, बेरोजगारांना फसवण्याच्या संबंधीचं काम केलं, काही समाजाला फसवलं. आता या ठिकाणी धनगर समाजाच्या संबंधीचा उल्लेख केला गेला. धनगर समाज मेंढ्या राखण्याच्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो. मुलाबाळांचं शिक्षण होत नाही, त्यांना काही सवलती द्या अशी मागणी त्यांची होती. माझ्याच गावी बारामतीला धनगर समाजाचे लोक उपोषणावर बसले आणि उपोषणावर बसले त्यावेळेला सरकार हे आम्हा लोकांचं होतं आणि आजचे मुख्यमंत्री विरोधी पक्षाचे नेते होते. त्यांना कळलं की या ठिकाणी धनगर समाजाचे लोक उपोषणावर बसले. ते आले नागपूरवरनं, बारामतीला गेले. तिथे धनगर समाजाचे लोक उपोषणावर बसले. त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की धनगर समाजाने आम्हाला मतं द्यावीत. निवडणूक झाल्याच्या नंतर सत्ता हातात आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये धनगरांच्या सवलती देतो. आता 5 वर्ष झाली, काही सवलती दिल्या नाही. आज तो धनगर समाज संतप्त झालेला आहे, तो यांना फिरून देत नाही. आज मराठा समाजाला हे सांगितलं, मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला आम्ही सगळ्या प्रकारच्या सवलती देतो. सवलती जाहीर केल्या आणि आपल्याच्याच एका माणसाला कोर्टात खटला करायला सांगितला आणि कोर्टात खटला म्हणून या सवलती द्यायचं बंद केलं. धनगरांना फसवलं तसं मराठा समाजाला फसवलं. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा निकाल पूर्वीच्या काळामध्ये झाला होता. आज त्या निर्णयाप्रमाणे, निकालाप्रमाणे त्यांना काही सवलती द्यायला ते पात्र आहेत. पण या सरकारने धनगर मराठ्यांना जसं फसवलं तसं मुस्लिमांना सुद्धा फसवलं. त्यांच्याही कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणजे या सगळ्या समाजाचा फसवणूक केली, शेतकऱ्याची फसवणूक केली. आज या दुष्काळामध्ये लोक तडफडत आहेत. गुराढोरांना चारा नाही, पाणी नाही. त्या शेतकऱ्याच्याकडे ढंकून बघायची त्यांची तयारी नाही. कर्जमाफीच्यासाठी निर्णय नाही, छावण्या नाहीत. अनेक ठिकाणी फळाच्या बागा लोकांनी केल्या. आज पाणी नाही म्हणून त्या फळबागा नष्ट व्हायला लागल्या. त्यांना मदत करण्याच्यासाठी हे आजचं सरकार काही पावलं टाकत नाही. आणि म्हणून जे लोक शब्द देतात, आश्वासनं देतात आणि त्याची अंमलबजावणी करत नाही, त्यांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देणार नाही. उद्या निवडणूक येईल,
त्यावेळी त्यांचा 100% पराभव करू आणि दिलेला शब्द पाळण्याची हिंमत असलेला राजेश विटेकराला मोठ्या मताने गदारापुरतं बटन दाबून विजय करून देशाच्या लोकसभेमध्ये पाठवू अशाच प्रकारची खात्री तुमच्याकडून या ठिकाणी मी अपेक्षित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर संतोष विनंती करतो की आभार व्यक्त करावे. आमदार वरकुटे दिशा भाषणं चांगली होणार आहे तर थोडा बसा.